नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करत आहे। आज आपण पाहूयात तिप्पट फुलणारे साबुदाण्याचे पई पापड कोणीही सहज बनवू शकेल। तर फ्रेंड्स, एक वाटी साबुदाण्यामध्ये माझे एवढे पापड तयार झाले आहे। तर आपण पापड तळून पाहूयात। तर फ्रेंड्स पहा, पापड किती बारीक आहे आणि तो तुम्हाला इथे दुप्पट ते तिप्पट फुललेला दिसत असेल आणि अगदी पांढरा शुभ्र असा हा पापड तयार झालेला आहे। पटकन रेसिपी सुरू करूयात। रात्री मी एक वाटी साबुदाणा, जर प्रमाणात म्हटलं तर 200 ग्रॅम हा साबुदाणा आहे, तर मी स्वच्छ धुवून भिजत घातला होता। साबुदाणा स्वच्छ धुवून अर्धा इंच वर ह्यामध्ये पाणी येईल एवढे ह्यामध्ये पाणी घालायचे साबुदाणा भिजण्यासाठी। जसे आपण साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो त्याप्रमाणेच हा साबुदाणा भिजवायचा। जेवढा तुमचा साबुदाणा जास्त फुलेल तेवढे पापड छान तयार होतील। तर पहा, इथे सकाळी छान प्रकारे साबुदाणा भिजलेला आहे आणि जेवढा साबुदाणा घातला त्याच्या दुप्पट हा साबुदाणा फुलला आहे। लगेचच आता आपण पापड कसे बनवायचे पाहूयात। तर पहा, इथे मी जाड बुडाचे पातेले घेतले आहे। स्टीलचे वापरा किंवा जर्मनचे, कोणतेही चालेल। फक्त इथे पातेले जाड बुडाचे असायला हवे, जेणेकरून आपले जे मिश्रण आहे ते खाली लागणार नाही। तर एक वाटी साबुदाण्यासाठी प्रमाणे म्हटलं तर 200 ग्रॅम साबुदाण्यासाठी आपण इथे मोजून 2.5 ग्लास पाणी घालणार आहोत। अगदी प्रमाणाने मोजूनच इथे आपण पाणी घालायचे आहे। ह्यानंतर आपण ह्यामध्ये घालणार आहोत अगदी मध्यम चमच्याने 1 चमचा मीठ। तर वाळवणाच्या पदार्थामध्ये मीठ हे अगदी बेटाने घालायचे किंवा कमीच घालायचे, नाहीतर आपले जे पापड आहेत ते खारट होतात आणि खाण्यास बिलकुल चांगले लागत नाहीत। मीठ घातल्यानंतर हलवून घ्यायचे आणि छान आपण ह्याला मध्यम गॅसवर उकळी काढून घेणार आहोत। बघा, पाणी छान गरम झालेलं आहे। थोडा थोडा करत सर्व साबुदाणा आपण ह्यामध्ये घालून घेऊया। थोडा साबुदाणा टाकल्यानंतर पळीने हलवून घ्यायचे। परत उरलेला साबुदाणा आपण ह्यामध्ये घालून घेऊया। परत आपण पळीने हलवून घेणार आहोत। साबुदाणा आपल्याला आता मंद ते मध्यम आचेवर शिजवून घ्यायचा आहे। 15 मिनिटाचा टाइम लागतो साबुदाणा शिजण्यासाठी। तर पहा, छान पळीने हलवत आपण हा साबुदाणा शिजवून घेणार आहोत। गॅस तुमचा जर मध्यम आचेवर असेल तर पळीने सारखे हलवत राहायचे, जेणेकरून मिश्रण खाली लागणार नाही। साबुदाणा शिजण्यास सुरुवात झालेली आहे। मिश्रण तुम्हाला पातळ जरी वाटत असले तरी हळूहळू हे घट्ट होते आणि छान ह्याला चकाकी येते। साधारणतः 15 ते 20 मिनिटांनंतर मिश्रण तुम्हाला कमी झालेले दिसत असेल आणि ह्याला वेगळी चकाकीही आलेली दिसत असेल। साबुदाणा आपला पूर्ण ट्रान्सपरंट दिसत आहे आणि बुडबुडेही तुम्हाला दिसत असेल। ह्या स्टेजला असे समजायचे की आपले मिश्रण पापड्या टाकण्यासाठी रेडी आहे। साबुदाणा शिजल्यानंतर पहा, अशा प्रकारे चिकटपणा येतो आणि मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा। आपल्याला हे मिश्रण जास्त पातळही नको आणि घट्टही नको, अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण बनवायचे आहे। गॅस बंद करूया। आपले मिश्रण पापड्या टाकण्यासाठी रेडी आहे। तुम्ही जर जास्त पापड्या बनवत असाल तर ह्यावर झाकण ठेवा, म्हणजे मिश्रण थंड होणार नाही। आणि पापड्या टाकण्यासाठी मी अशा प्रकारे कागद प्लास्टिकचा टाकून घेतला आहे। चला आता आपण ह्यावर पापड्या टाकून घेऊया। तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही पापड्या टाकून घेऊ शकता। तर मला आवडेल त्या साईजमध्ये पापड्या टाकून घेते। फक्त ह्या पापड्या जास्त पसरवायच्या नाही आणि गॅसवरून उतरवल्यानंतर लगेचच ह्या पापड्या टाकायला घ्यायच्या आहेत। फक्त ही कृती झटपट करायची आहे, नाहीतर मिश्रण थंड झाले तर पापड्या टाकण्यात जड जाईल। सर्व पापड्या माझ्या टाकून झालेल्या आहे। 2 ते 3 दिवस आपण हे छान उन्हामध्ये वाळवून घेणार आहोत। ह्या पापड्या तुम्ही 2 ते 3 दिवस चांगल्या कडक उन्हात वाळवून घ्या। पहिल्या दिवशी तुम्ही फॅन खाली सुकवल्या तरी चालतील, पण 2 ते 3 दिवस उन्हात वाळवल्यामुळे हे जास्त दिवस टिकतील। वरून पूर्ण सुकल्यानंतर आपण हे पापड्या उलटून घ्यायच्या आहे आणि दुसऱ्या साईडनेही छान वाळू द्यायच्या आहे। साबुदाणा हा अजिबात कागदाला चिटकत नाही। तर पहा, इथे 2 ते 3 दिवस कडक उन्हात मी पापड्या वाळवून घेतल्या आहेत। पापड्या आता तळून पाहूयात कशा झाल्या आहेत। पापडी आपली छान दुप्पट ते तिप्पट फुललेली आहे। अशा प्रकारे साध्या सोप्या साबुदाण्याचे पई पापड तुम्ही नक्कीच बनवून पहा आणि कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। त्याबरोबरच जर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा साध्या सोप्या वाळवण्याच्या रेसिपी तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर येत राहतील। धन्यवाद।